भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इक्ष्वाकुला केला। एवं परंपरा प्राप्त मिमं राजश्रयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप। याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजश्रींनी ते याच पद्धतीने जाणून घेतले। पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते। स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं देतदुत्तमम्। भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमे द्विजानियां त्वमादौ प्रोक्तवानिति। अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे। श्री भगवान उवाच बहुने मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप। श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत, हे परमतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस। अजो अपि सव्यव्यात्मात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवात्मात्ममायया। मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्राचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनःस्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो। जन्म कर्म च मे दिव्यं मेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो। वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागतः। आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे। ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहम्
मम वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. कांक्षन्त कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवतः. क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धी भवति कर्मजा. मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारमपि मात्वं कर्तारव्यमव्ययम्. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. न मां कर्माणि लिम्पन्ते न मे कर्मफले स्पृहा. इति मां योऽभिजानाति कर्मभिः न स बद्धते. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः. कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. किम कर्मेति कवयो अप्यत्र मोहितः. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. कर्मणोऽपि बोद्धव्यं च विकर्मणः. अकर्मण्यश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. कर्मण्यकर्मय पश्येत् कर्मणि च कर्मयः. सबुद्धी आत्मन्मन्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जितः. ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधः. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही. निराशीर्य च चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह. शारीरं केवलं कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम्. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही.
यच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समं सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांमध्ये पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्रावपरे यज्ञं यज्ञे नैवोपजुह्यति. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्यति शब्दादीन् विषयान्यान्य इंद्रियाग्निषु जुह्यति. यांपैकी काही जण श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर इंद्रिय विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्मणि चापरे आत्मसंयमयोगाग्नो जुह्यति ज्ञानदीपिते. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतया संशितव्रतः. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेद अध्ययन करून प्रबुद्ध होतात. अपाने जुह्यति प्राणं प्राणे अपानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणः अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्यति. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूचं प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. सर्वे अपिते यज्ञ विदो यज्ञक्षपितकल्मषः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्टरूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. नायं लोको अस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तमः. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही, तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान्विन्धि
एतान् सर्वान् नेवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञान यज्ञ परन्तपः सर्वं कर्मखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परमतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञांचे पर्यावसन दिव्य ज्ञानामध्ये होते. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकते, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. यज्ञात्नात्व पुनर्मोह मेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषाणि द्रक्ष्यस्यात्मन्मथो मयि. आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणीमात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. यथेधांसी समिद्धोऽग्नी भस्मात् सा कुरुते अर्जुनः ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मात् सा कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुना, ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तस्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीच नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. श्रद्धान्वा लभते ज्ञानं तत्परं संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. यज्ञश्च श्रद्धा श्रद्धान्नाश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. परंतु प्रमाणित शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. योग संन्यस्त कर्माणां ज्ञानच्छन्निन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबंधन्ति धनंजय. आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्ती योगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. तस्मात् ज्ञानसंभूतं हस्तं ज्ञानसिनात्मनः चित्वैनं संशय योग आतिष्ठोति चित्वैन संशय योग
मातिष्ठोत्तिष्ठ भारतः. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. जय श्रीराम. सर्वांना कमला एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा.